कथा मोकळा श्वास. हसता खेळता विनोदी मस्तीखोर स्वभाव असणारी शालिनी लग्न झाल्यावर अगदीच शांत झाली. तिचा मोकळा स्वभाव अगदी बुजून गेला. चेहऱ्यावरचे हास्य मावळून गेले. पहिल्यांदा माहेरी आली तेव्हा आईने विचारले, का ग, तुला काही त्रास तर नाही ना? तिला भरून आले. पण पुढच्याच मिनिटात तिचे वडील दादा म्हणाले, अगं काय त्रास असणार आहे तिला, एवढं चांगलं सासर मिळालंय, सगळे कमवतात, घरकामाला बाई आहे, सगळे घरातले उच्च शिक्षित आणि त्यांना मुलगीही नाही, हिचे लाडच होत असणार. शालिनीने आवंढा गिळला. ती फक्त हसली. तिच्या डोळ्यासमोरून वहीची पानं उलटावीत तशी सगळी चित्र येऊ लागली. 1 वर्षच झाले होते लग्नाला. शालिनी आणि अक्षय दोघेही इंजिनिअरिंग करून चांगल्या कंपनीत नोकरी करत होते. दोघांचे ठरवून झालेले लग्न. शालिनीच्या वडिलांना अक्षयची माहिती एका वधूवर सूचक मंडळात मिळाली. दोन्ही मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंब. शालिनीला एक भाऊ तर अक्षयलाही एक धाकटा भाऊ. बघण्याचा कार्यक्रम मस्त झाला. शालिनीला फार काही कोणी प्रश्न विचारले नाहीत. फक्त एक प्रश्न सासूबाईंनी विचारला, स्वयंपाक येतो का ग? शालिनीने प्रांजळपणे कबूल केले, सगळे पदार्थ नाही जमत पण वरण भात छान करता येतो. सगळे हसले. शालिनीची आई शालिनीची बाजू मांडत म्हणाली, अहो यांचं कॉलेज इतका वेळ असायचं, आजकालच्या मुलींना सगळं जमणं तसं अवघडच आहे. जसं कॉलेज संपलं तसं नोकरीला लागल्या, सकाळी गेल्या की रात्रीच येणार, पण शिकेल हो ती, तशी खूप हुशार आहे माझी लेक. सासूबाईंनी हसल्यासारखं केलं. अक्षय तर खुश होता, कारण दोघांना वाचायची खूप आवड होती आणि शालिनी तर लिहायची सुद्धा. त्याच्या मनाने कधीच होकार दिला होता. शालिनीला अक्षय मनापासून आवडला होता. पाहायचा कार्यक्रम झाला आणि आठवड्याभरातच होकार आला. शालिनीचे दादा खुश झाले. मुलगी एकाच शहरात राहणार असल्याने घरही अगदी चांगले आहे. सगळे शांत आणि समंजस वाटले. आई शालिनीच्या मागे लागली, स्वयंपाक शिकून घे बाई, तुझ्या सासूबाईंनी आवर्जून विचारलं होतं. तर शालिनी हसून म्हणाली, आई चिल मार, सगळं येतं मला आणि त्यांच्याकडे स्वयंपाकीण बाई आहे ना. तितक्यात शालिनीचा धाकटा भाऊ चिडवत तिला म्हणाला, ताई त्या बाईला काढून टाकतील बरं का तू गेल्यावर. शालिनी चिडली. ती म्हणाली, मी काय बाई म्हणून जाणार आहे का? तो जोरजोरात हसू लागला. लग्नाची तयारी जोरदार सुरू झाली. शालिनीच्या दादांनी लग्नाचा खर्च करायचा ठरला. वडील, भाऊ, काका, मामा सर्व मिळून लग्नाची तयारी करू लागले आणि इकडे शालिनीला आदर्श सून कसे व्हायचे याची शिकवण येणाऱ्या जाणाऱ्याकडून मिळू लागली. शालिनीला प्रश्न पडायचा, मी लग्न करतीये का युद्धावर जातीये? यथासांग लग्न पार पडले. असंख्य संसाराची स्वप्न आणि आकांक्षा मनात ठेवून शालिनीने अक्षयच्या घरात पाऊल टाकले. पूजा होईपर्यंत शालिनीची बहीण पाठराखून म्हणून गेली होती. पण जशी ती गेली शालिनीला खूप रडू आलं. अक्षयने तिला नीट समजावलं. तिला खूप बरं वाटलं की तिचा समजूतदार पती लाभलाय तिला. दोघेही हनीमूनला 2 दिवसात निघणार होते. तेव्हा तिला कळलं की सासू सासरे आणि दीर दुसऱ्या ठिकाणी फिरायला निघालेत. अक्षय आणि शालिनीला आनंदच झाला. नवीन जोडप्याला एकांत मिळाला. हनीमूनचे गोड गुलाबी दिवस संपले आणि अक्षय शालिनी घरी पोहोचले. घरचे अजून आले नव्हते, ते त्या रात्रीच पोहोचणार होते. शालिनीने लगेच आवरून सगळ्यांसाठी स्वयंपाक गेला. घरी पोहोचल्यावर तिला वाटले छान गप्पा होतील, पण सासरचे येऊन भराभर आवरायला लागले. शालिनीला वाटले दमले असतील. तिने पानं करू का म्हणून विचारलं. सासूबाई स्वयंपाकघरात जाऊन डबा उघडून म्हणाल्या, बापरे, इतक्या जाड पोळ्या आणि हे काय, इतकी साधी भाजी कोण खाणार? तिने अक्षयला लगेच हॉटेलमधून पार्सल आणायलाच फरमावले आणि शालिनीचा स्वयंपाक तसाच पडून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो कचरेवाल्याला दिला गेला. कोणी शालिनीला काही बोलले नाही. शालिनीला भीतीच वाटली. पुढचे 2 दिवस सगळे घरात होते, पण कोणी ट्रीपबद्दल एक शब्दही बोलले नाही. शालिनीला विचारलेही नाही की
ट्रिप कशी झाली, काय केलंस. पहाटे सगळे उठायचे. चहापाणी उरकल्यावर स्वयंपाकवाली बाई यायची. ती भराभर 2 वेळेचा स्वयंपाक उरकून निघून जायची. ज्यांना जशी वेळ मिळेल तसे जेवायचे. पंगत नाही, बोलणे नाही. टीव्हीचा आवाज मात्र दिवसभर चालायचा. खाऊन झाले की झोपायचं. टीव्हीच्या आवाजाने शालिनीचं डोकं दुखायला लागायचं. तिला कधी ऑफिस सुरू होईल असं झालं होतं. शालिनीचे ऑफिस लांब होते. ती 2 बस बदलून ऑफिसला जायची. अक्षय त्याच्या बाईकवर जायचा, तर त्याचा भाऊ घराजवळच्या ऑफिसला स्कूटीवर जायचा. ते ऑफिस अगदी घराजवळ होते. 2 बस गर्दीत बदलताना शालिनीची अगदी दमछाक व्हायची. परत ऑफिसमध्ये खूप कामही असायचे. तिने एकदा सुचवले की जर तिला स्कूटी मिळाली तर तिला सोपे जाईल, पण कोणी काहीच बोलले नाही आणि तिला स्कूटीही दिली नाही. तिची बसची धडपड सुरू राहिली. एक दिवस संध्याकाळी तिला बसच मिळेना. खूप उशीर झाला. अक्षयला मोबाईलही लागत नव्हता. ती वैतागली. शेवटी रिक्षा मिळाली आणि कशीबशी ती घरी पोहोचली. घरी आल्यावर तिला उशीर का झाला म्हणून कोणी विचारलेही नाही, ना कोणी काळजी केली. ती आली तेव्हा सर्वजण टीव्ही बघत होते. अक्षयही यायचा होता. ती तशीच आवरून झोपी गेली. तिला खूप रडू आलं. अक्षय आला तेव्हा सासूबाई म्हणाला, तुला तरी जेवायचे आहे का? जेवायचं नसेल तर आधी सांगत जा. मी बाईला कमी स्वयंपाक करायला सांगत जाईल. अक्षय निमूट जेवला व शालिनीला झोपलेले पाहून तोही झोपी गेला. असेच दिवस महिने जात होते. शालिनीला स्वयंपाकघरात चहा सोडून काहीही करायला मिळायचे नाही, कारण बाई सगळं करून जायची. सासूबाईंनाही आवडायचे नाही. शालिनीला कळायचेच नाही कसं करायचं, काय करायचं. कोणी काही बोललंही, चांगलंही बोलायचं नाही आणि वाईटही बोलायचं नाही. कोंडी व्हायची तिची. अक्षय आल्या की थोड्या गप्पा व्हायच्या, पण शालिनी तिची घुमसट त्याला सांगत नसे, कारण त्या दोघांच्यात वाद नकोत. फार कमी वेळ मिळायचा दोघांना, मग कशाला खराब करायचा म्हणून ती शांतच बसे. शालिनीला स्वतःचा न्यूनगंड यायला लागला. घरी मी कोणालाच आवडत नाही का? काही चुकतंय का माझं? कोणी काही बोलत का नाही? ते हसत तर नसतील ना मला? मी गप्पा मारायला काही विषय काढला तर ते बोलायच्या मूडमध्ये नसायचे. कोणी येत नाही, जात नाही. शेजारी पाजारीही कोणाशी फारसे संबंध नाही कोणाचे. अख्खं कुटुंब दिवसा ऑफिस आणि घरी आले की टीव्ही किंवा पेपर किंवा फक्त पडून राहायचे. भूक लागली की बाईने केलेला स्वयंपाक घेऊन स्वतः जेवण उरकून घ्यायचे. बाकी भांडी, झाडू, पुसाय, कपड्यांनाही बाई होतीच. कोणाचेही कोणा वाचून अडायचे नाही. शालिनीला फार विचित्र वाटे. सतत काहीतरी करताना दबाव असायचा. आपण काही चुकीचे तर वागत नाही ना याचा तणाव तिला असायचा. शालिनीच्या मैत्रिणी किती दिवस मागे लागल्या होता, तुझ्या नवीन घरात बोलव की आम्हाला. पण शालिनीला कळायचेच नाही. घरी आवडेल का? तिने धीर गोळा करून एकदा धीरालाच विचारलं तर तो म्हणाला, आम्ही नेहमी मित्राला बाहेरच्या बाहेरच भेटतो आणि जेवायला हॉटेलमध्ये नेतो. आईला घरी पसारा आवडत नाही. शालिनीला जे उत्तर मिळायचं ते मिळालं. ती नेहमीप्रमाणे शांत झाली आणि अक्षयला कधी आडून ती विचारत राहायची की तुम्ही घरात एकमेकांशी मोकळं का बोलत नाही? काम असल्याशिवाय तुमच्यात संवाद फारसा नसतोच. तर तो म्हणाला की सगळे शांत स्वभावाचे आहेत, होईल तुला सवय. शालिनी काय बोलणार मग? शांत स्वभाव असा? तिने स्वतःला शांत केलं. शालिनी खूप बदलून गेली. मूळ स्वभाव असा नसल्याने तिच्या तब्येतीवर परिणाम झाला. वर्षभरात वजन 8 किलोने कमी झालं. खायला प्यायला काहीच कमी नव्हतं. सगळी कामं परस्पर होऊन जायची. तिला कधीही काही विचारले जायचे नाही. पहिली दिवाळी आली, शेजारी पाजारी फराळाचा सुगंध येऊ लागला. शालिनीला वाटलं निदान दिवाळी फराळ तरी एकत्र करूयात, मज्जा येईल. सगळ्यांना सुट्टीच आहे, भरपूर वेळ आहे. ती सर्व सामान घेऊन आली. सोप्या शंकरपाळीपासून सुरुवात करावी हा विचार केला. सासूबाई बाहेर गेल्या होत्याच, सासरे झोपले होते. शालिनी रेसिपी बघून शंकरपाळ्या करत होती. तिने तळायलाही घेतले. थोड्या वेळात सासूबाई आल्या. शालिनीचं काम बघून म्हणाल्या, बापरे किती तेलाचा वास येतोय. स्वयंपाकवाली आली की तिच्या हाताखाली कर ना तुला काय पाहिजे ते. तिला सगळं माहिती आहे. अशा शंकरपाळ्या फार आवडणार नाहीत कोणाला. मी आता आमच्या आवडणाऱ्या फराळाची ऑर्डर देऊन आली आहे. तू सांगायचं शंकरपाळी आवडते तुला, मी अजून ऑर्डर केली असती. शालिनीचा उत्साह तिथल्या तिथे मावळला.
तिला विचारलेच नव्हते की तुला कोणता फराळ आवडतो. तिला अपेक्षा होती की घरातल्या दोघींनी मिळून छान फराळ करावा आणि सगळ्यांनी मिळून तो खावा. पण कसलं काय, ती परत शांत झालं. सगळ्यांनी शंकरपाळ्या खाल्ल्या, पण चांगल्या का वाईट कोणी काहीच बोललं नाही. आता शालिनीही काही अपेक्षा ठेवली नाही. माहेरी आल्यावर आईचा फराळ तिने आवडीने खाल्ला. आई जेव्हा म्हणाली, तुला बरं आहे बाई, काही फराळाचं टेन्शन नाही, सगळं सासूबाई ऑर्डरच करतात, तेव्हा तिला कसं तरी झालं. पहिल्यांदा कोणाच्या तरी लग्नाची पत्रिका आली तेव्हा अक्षय, शालिनी आणि सासूबाई यांनी जायचे ठरवलं. एकत्र कुटुंब कधी कोणाच्याही कार्यक्रमाला गेलं नाही. ज्याने त्याने आपली माणसं बघायची, हा अलिखित नियम. कोणाला आग्रह नाही करायचे, काही नाही. लग्नाला गेल्यावर शालिनी सर्वांच्या पाया पडले. कोणीतरी गमतीने सासूबाईंना म्हणले, सासूबाई ओळख करून द्या की. त्या अक्षयकडे बघून म्हणाल्या, अक्षय तुझी बायको आहे ना, तू ओळख करून दे. बरं ओळख करून. सगळ्यांना अक्षयने ओळख करून दिली. शालिनीला वाटलं, सून म्हणून ओळख करून देणं हे कमीपणाचं आहे काय, पण ती नेहमीप्रमाणे शांत झाली. मन प्रचंड बंडखोरी करत होतं, पण कोणाला काय सांगणार. कोणी मारत नाही, उपाशी ठेवत नाही, भांडतही नाही, पण आपल्यातही मानत नाही. आज वर्ष होऊन गेले, जवळीकच नाही, संवाद नाही, आपुलकीने चौकशी नाही. इतका कोरडेपणा, अलिप्तपणे सगळे वागत. तिने खूप प्रयत्न केला, पण नेहमी दुर्लक्षित आणि डावलले गेले. काय जागा आपल्याला या घरात. तिला प्रचंड मानसिक ताण यायचा. तिची घुमसट कोणालाच कळली नाही किंवा तिला सांगताच यायची नाही. काही दिवसांनी शालिनीला त्रास होऊ लागला. डॉक्टरकडे जाऊन आल्यावर कळलं की दिवस गेलेत. ती खूप आनंदली. अक्षयही एकदम खुश होता. घरी त्याने सांगितलं तेव्हा घरचेही खुश होऊन म्हणाले, चला आता बाळराजे येणार, आपल्या वंशाला दिवा, मुलगाच होईल बघ. शालिनीला तिथेच चक्कर आली. नंतर जागी झाल्यावर अक्षयला एकांतात म्हणाली, अक्षय मुलगी झाली तर रे. अक्षय तिला समजावतच म्हणाला, अगं आनंदच आहे. मग असं बोलणं मनावर घेऊ नको, सगळे खुश होणार. शालिनीला फार पटलं नाही, पण ती शांत झाली. बाळासाठी आनंदात राहायचं असं तिने मनोमन ठरवलं. ऑफिस बदलल्याने तिला घराजवळच जावं लागे. अक्षयही खूप काळजी घेई. शालिनी पहिल्यांदाच गरोदर असल्याने तिला मनोमन खूप वाटे की कोणीतरी प्रेमाने 2 शब्द बोलावेत, लाड करावेत. निदान काही गेलं नाही तरी घरचे नेहमीसारखे काही बदल होणार नाही असं वाटलं. पण काहीच बदल नाही झाला. तिचा ताण वाढत होता आणि एके दिवशी अघटित घडलं. शालिनीने 3ऱ्या महिन्यातच अबॉर्शन झालं. डॉक्टर म्हणाले, ताणामुळे होऊ शकतं. कोणाला कळलंच नाही शालिनी कसला ताण. शालिनी मात्र खूप रडली. तिने निर्धार केला आणि ती उठली. पूर्ण बरं झाल्यावर तिने जवळच एक भाड्याने फ्लॅट पाहिला व स्वतःचे कपडे घेऊन शिफ्ट झाली. तिला कोणी काही विचारलं नाही आणि थांबवलंही नाही. तिला हवा तसा फ्लॅट तिने सजवला. अक्षयही आला त्याचे सामान घेऊन. दोघांचा संसार सुरू झाला. आज पहिल्यांदा शालिनी मोकळेपणाने जगत होती आणि तीही ताणमुक्त, तणावरहित, अगदी मोकळेपणाने. अक्षयनेही साथ दिली. समाजात घरभेदी किंवा घर मोडणारी म्हणून ती हिणवली जाणार हे तिला माहिती होतं, पण त्याहीपेक्षा तिला महत्त्वाचा होता तो मोकळा श्वास. समाप्त.